तर भावना तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलेला की आम्ही खिद्रापूरला गेलतो, तर त्याच्यामध्ये फक्त सिनेमॅटिक व्हिडिओ होता आणि ह्या व्हिडिओमध्ये आता मी आमचा प्रवास कसा झाला हे दाखवणार आहे तुम्हाला। भावानं विषय काय झाला, आम्ही 4 जण होतो खरं, पण आमच्यात काय झालं की आता अनेक मेंबर वाढलेला आहे, त्याचं नाव ऋषिकेश आहे। भावानं आम्ही 4 जण चाललेलो, तेवढ्यात ऋषा पण दिसला। ऋषा म्हणला की मी पण येणार खिद्रापूरला। इकडे आद्यानं नवीन युनिकॉर्न काढलेला आणि तिकडे सुरजानं एमटी काढलेला बघा। जाताना गाडी बंद पडाय नको म्हणून सुरजानं गाडीमध्ये तेल टाकला। भावानं सुरजाच्या एमटी मध्ये 60 रुपयाचं तेल टाकलोय। आता तुम्ही म्हणणार आहे की हा काय विषय, तर पोरकनी व्हिडिओ करण्यासाठी मला उलट बसवलेली। इचलकरंजी ते खिद्रापूर म्हणलं तर जवळपास 30-35 किलोमीटर आहे। तर भावानं खिद्रापूर मध्ये असलेले कोपेश्वर शिव मंदिरला आलोच बघा। खास म्हणजे महाराष्ट्रामध्ये मंदिर आहे आणि कर्नाटकामध्ये नंदी आहे। इथं कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मी व्हिडिओ करू शकत नाही। आलोय तसं पाया पण पडून घेतलो। भावानं मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिरची अशी बनावट आहे की दर पौर्णिमेला मंदिराच्या स्वर्ग मंडपामध्ये बरोबर मध्ये 12 वाजता चंद्र येतोय। तर भावानं या व्हिडिओचा सिनेमॅटिक व्हिडिओ बघणार असला तर पार्ट 1 मध्ये आहे। जर भावानं व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक आणि आपल्या पेजला फॉलो तेवढं करून जावा।